आज जिल्ह्यातून सर्वात मोठा महाआरोग्य शिबिर हे आमचे डॉक्टर संजय पाटील यांच्या संकल्पनेतून गोरगळगाव येथे स्वर्गीय भैयाभाऊ पाटील माध्यमिक शाळा येथे भरवण्यात आलं। त्यांच्या संकल्पनेतून जे शिबिर आज इथं झालं त्यासाठी मंत्री जिल्ह्याचे मंत्री आमचे प्रतापरावजी जाधव यांनी सर्व सहकार्य केलं। तसेच त्यांना विचारून आम्ही टाकलं, त्यांनी एका सेकंदात हो म्हटलं। आणि डॉक्टर साहेब, आज या ठिकाणी गोरेगाव येथे आपण जे शिबिर आयोजित केलेलं आहे त्याचे काय औचित्य आहे नेमकं? आज या शिबिराचं औचित्य महाराष्ट्राचं देशाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व आत्ताचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त व माननीय नामदार प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या गोरगरीब जनतेची, गावातील खेड्यागावातील आपल्या जनतेची सेवा व्हावी व आपल्या तालुक्यातील, आपल्या जिल्ह्यातील, देशातील रुग्ण त्यांना घरपोच सेवा मिळावी या हेतूने हे शिबिर आयोजित केले होते। या शिबिरामध्ये एकूण किती तज्ञ डॉक्टर आलेले आहेत? या शिबिरामध्ये जवळपास 150च्या जवळपास तज्ञ डॉक्टर आले आहेत। जळगाव डॉक्टर उल्हास पाटील कॉलेज, मेडिकल कॉलेज, जळगाव सिव्हिल हॉस्पिटल, संभाजीनगर हॉस्पिटल, अकोला सिव्हिल, अकोला GMC, बुलढाणा सिव्हिल हॉस्पिटल व असे सर्व इतर सगळीकडचे व प्रायव्हेट हॉस्पिटल जसं रिलायन्स कॅन्सर सेंटर येथील सुद्धा तज्ञ डॉक्टर कॅन्सरच्या मार्गदर्शनासाठी व गाठी असलेल्या पेशंटच्या रोग निदानासाठी येथे आलेले आहेत। या ठिकाणी जे रुग्ण आलेले आहेत त्यांना आपण या ठिकाणी औषध आणि चष्मे अजून काय आपण मोफत वितरण करत आहात सध्या? या ठिकाणी आलेल्या रुग्णांवर बऱ्यापैकी आपल्याकडनं शक्यतो पावे तो जेवढा उपचार आहे किंवा जे निदान आहे ते आपण करण्याचा प्रयत्न करतोय। ज्या पेशंटच्या छातीत दुखत असेल किंवा हृदयासंबंधित त्रास असेल तर हृदयरोग तज्ञ सुद्धा इथे अवेलेबल आहेत, बालरोग तज्ञ अवेलेबल आहेत, अस्थिरोग तज्ञ अवेलेबल आहेत, कॅन्सर तज्ञ अवेलेबल आहेत, नेत्ररोग तज्ञ अवेलेबल आहेत। विशेष करून आपल्या लाडक्या भावाने आपल्या महिलांसाठी स्त्रीरोग तज्ञ सुद्धा विशेष टीममध्ये जास्त प्रमाणात अवेलेबल केलेले आहेत। या शिबिरामध्ये जे क्रिटिकल पेशंट निवडले जातील त्यांची पुढची प्रक्रिया काय राहणार आहे? या शिबिरामधून जे काही पेशंट निघतील, जे गरजू रुग्णांवर ज्या आवश्यक त्या शस्त्रक्रिया आहेत, ज्या 40-40, 50-50 हजार रुपये देऊ शकत नाही अशा रुग्णांचे MJPGY मार्फत शस्त्रक्रिया मोफत करण्यात येईल। दिलेल्या दिनांकानुसार व वेळेनुसार ठरवून ते पुढचं प्रयोजन करण्यात येईल। आतापर्यंत या महाआरोग्य शिबिरामध्ये किती रुग्णांची नोंदणी केलेली आहे? आतापर्यंत जवळपास 2,500च्या पुढे गेलेले आहेत। अपेक्षित पूर्ण संख्या 5,000 ते 5,500 पब्लिक इथे जमा झालेली आहे। डॉक्टर राजूभाऊ भोर हे खासदार प्रतापराव जाधव साहेब यांचे OSD असून यांनी बऱ्यापैकी टीम इथे अवेलेबल केली आहे। त्याच्यामुळे 6,000 जी काही पब्लिक आहे रुग्ण हे बऱ्यापैकी आम्ही पूर्ण करूनच हा कार्यक्रम होतो। कोणतं गाव आहे? कशासाठी आले आपण इथे? कंबरपासून पाय गेले, डोळ्यात दिसत नाही, चालता येत नाही, अजून पाठ दुखते, गळा पकडाय, गोथकाजीचे कशासाठी आले या शिबिरात? डोळ्यासाठी, डोळे तपासणीसाठी। काय नाव आहे आपलं? शशिकला नाव काय? हिवराडे। काय नाव आहे आपलं? तुकाराम सकाराम इंगोले। गाव कुठलं आहे? उमरा। कशासाठी आले आपण या शिबिरात? अस्थिरोग, हातात तकलीफ आहे जास्त, हाताची कानाला कमी ऐकवते। काय नाव आहे ताई आपलं? जास्त जाणून कशासाठी आले आपण या आरोग्य शिबिरामध्ये? इथं आरोग्यासाठी, डोळे तपासण्यासाठी। अजून आपका शेख लुकमान। कोणतं गाव आहे आपलं? गोरीवाड़ा गाँव। काय के लिए आए हुए शिविर में? ये शिविर का आगे का तपास करने का हो गया आगे तपास